जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 253. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. मागच्या भागामध्ये विभीषण गीता म्हणजेच श्रीरामांनी विभीषणाला केलेला उपदेश किंवा सांगितलेलं ज्ञान, खरं तर आम्हाला केलेला उपदेश की धर्मरथ कसा असतो, नीती आणि धर्माचं आचरण कसं करावं आणि ते केल्यानं विजय कसा मिळत असतो, हे श्रीरामांनी सांगितलं. जसं आपण म्हणतो धर्मो रक्षति रक्षतः, तसं प्रत्यक्ष प्रभू म्हणजे धर्माचा उगम आहे. त्यामुळे योग्य धर्म कोणता, ज्याला आम्ही धर्म म्हणतो रिलिजन या अर्थी, तो धर्म आणि अध्यात्म धर्म यामध्ये कसं अंतर आहे, या सर्व गोष्टी श्रीरामांच्या उपदेशातून, गुरुपदेशातून, आपण केलेल्या गुरुपदिष्ट नामस्मरणातून हळूहळू उमजायला लागतं. कोणताही भेद जोवर आहे तोवर खऱ्या अर्थानं धर्मपालन आम्ही करतोय म्हणता येत नाही. हे समजणं सुद्धा खूप अवघड आहे जोवर आम्ही देहबुद्धीमध्ये आहोत. त्यामुळे जरी हा धर्मरथ श्रीरामांनी सांगितलेला सर्व व्यापक सर्व समावेशक असला तरीसुद्धा समोर रावणासारखा शत्रू असेल तर या धर्मोपदेशाचा यत्किंचितही परिणाम कसा होत नाही हे सुद्धा आम्हाला रामायण शिकवतं. विभीषण रावणाचाच भाऊ, पण त्याच्यावर जो श्रीराम बोधाचा परिणाम झाला तसा तो रावणावर श्रीरामांच्या अनेक दूतांनी सांगून सुद्धा, श्रीरामांकडून प्रत्यक्ष शेषावतार लक्ष्मणानं निरोप पाठवून सुद्धा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. आणि असा रावण जोपर्यंत आपल्या मनामध्ये वास करतो तोपर्यंत कोणत्याही धर्मोपदेशाचा, कोणत्याही नीतियुक्त उपदेशाचा, कोणत्याही साधक बाधक चर्चेचा, कोणत्याही सत्संगाचा आपल्या अंतःकरणावर हवा तसा परिणाम होत नाही. आणि त्यामुळे तामसिक राजसिक वृत्ती काही केल्या क्षीण होत नाहीत. आणि जेव्हा प्रभूंना असं दिसतं त्यावेळेला मात्र युद्धानंच त्या शत्रूचा बिमोड करावा लागतो, हे आम्हाला रावणवधातून श्रीराम दाखवत आहेत. आणि त्यामुळे आता युद्धलीला प्रभूंची सुरू होतीये. ज्यानं यातला भेद जाणून राजसिक तामसिक इंटरप्रिटेशन कोणत्याही बोधाचं आणि सात्विक इंटरप्रिटेशन, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. पहा, रामायणामधला प्रत्येक बोध प्रत्येकाला आपापल्या गुणाधिष्ठाप्रमाणे समजत असतो. ज्याच्यामध्ये सात्विक गुण प्रबळ आहे त्याला सात्विक गुणाप्रमाणे रामायण समजेल. ज्याच्यामध्ये राजसिक गुण प्रबळ आहे त्याला रामायणातून सुद्धा विभीषणानं मिळवलेलं लंकेचं राज्य आणि सुग्रीवानं मिळवलेलं किष्किंधेचं राज्य श्रीराम कृपेनं कसं मिळालं यामध्ये जास्त आनंद असेल. आणि तामसिक प्रवृत्तीच्या माणसाला रामायण ऐकून सुद्धा शूर्पणखेप्रमाणे खरं प्रेम काय असतं हे कधी कळतच नाही. त्यामुळे रामायण असो, कोणताही सद्ग्रंथ असो, जोपर्यंत आमची चित्तवृत्ती शुद्ध नाही तोपर्यंत खरा भावार्थ त्याचा अंतःकरणामध्ये उमटत नाही. त्यामुळे कोणताही ग्रंथ वाचनासाठी सुद्धा ह्या चित्तशुद्धीची आवश्यकता आहे म्हणतात महाराज. आणि ज्याची चित्तशुद्धी झाली त्याला ग्रंथ न वाचताच कळेल असं महाराजांचं वचन आहे.
त्यामुळे आणि हे न वाचता कळणं म्हणजेच नामानं सर्व काही उलगडत जाणं आहे. त्यामुळे या नामानं आमचा चित्तलय प्रभुचरणी होवो हीच प्रार्थना करून आता ह्या रावणरूपी शत्रूचं निर्दालन प्रभू कसं करतायत हा युद्धविशेष सुरू होतोय. तो पण जसं मागे म्हटलं की मोठा भाग आपण त्याचं पठण फक्त करूयात आणि मग त्यावर त्याचा भावार्थ बघूयात. तुलसीदास सांगतायत की रावण जेव्हा आता आलाय, येतोय, युद्धभूमीवर यायची इच्छा करतोय, तेव्हा काय झालं. उत्पचार दस कंधर इत अंगद हनुमान, लरत निसाचर भालु कपी, करी निज निज प्रभु आन. सुरब्रह्मादि सिद्ध मुनि नाना, देखत रनन भचढ़े बिमाना. हमहु उमार हे तो ही संगा, देखत रामचरित रन रंगा. रावण तिकडून आव्हान देतोय आणि इकडून अंगद आणि हनुमंत आव्हान देत आहेत शत्रुपक्षाला. राक्षस आणि अश्वल आणि वानर आपापल्या स्वामींचा जय जयकार करत युद्ध करतायत. ब्रह्मादी देव अनेक सिद्ध मुनी विमानात बसून आकाशातून युद्ध बघतायत आणि आमचे शिवभगवान म्हणतात, हे उमा, मी सुद्धा त्यांमध्ये होतो आणि श्रीरामांच्या रणोत्सवाची लीला बघत होतो. रणरंग काय सुंदर पहा, देखत रामचरित रणरंगा. बरं का, अशा रीतीनं ते युद्ध सुरू होतं. सुभट समर रस दुहु दिसी मते, कपि जयशील राम बलताते. एक एक सन भिरहि पचारहि, एक न एक मर्दि महि पारहि. मारहि काटहि धरहि पचारहि, सीस तोरि सीसन सन मारहि. उदर बिदारहि भुजा उपारहि, गहि पद अवनि पटकी भट डारहि. निसिचर भट महि गाड़हि भालु, ऊपर ढारि देहि बहु बालु. बीर बली मुख युद्ध बिरुथे, देखियत विपुल काल जनु क्रुद्धे. क्रुद्धे कृतांत समान कपितन, स्रवत सोनित राजहि. मर्दहि निसाचर कटक भट, बलवंत घन जिमि गाजहि. मारहि चपेट निडाटी दातन, काटिलातन मीजहि. करहि मरकट भालु छल बल, करहि जेहि खल चीजहि. धरि गाल फारहि, उदर बिरारहि, गल अतावरि मेलहि. प्रह्लाद पति जनु विविध तनु धरि, समर अंगन खेलहि. धरु मारु काटु पचारु घोर, गिरा गगन महि भरि रहि. जय राम जो तृणते कुलिस ते कर तृण सही. निज दल बिचलत देखेसी, 20 भुजा 10 चाप. रथ चढ़ी चले उदसानन, फिरहु करिदाप. शिवभगवानांसह सर्वजण ही युद्धलीला बघत असताना म्हणतायत, दोन्हीकडचे योद्धे रणरंगामध्ये उन्मत्त झालेत. वानरांना श्रीरामांचं बळ होतं, त्यामुळे ते जिंकतायत, एक दुसऱ्याशी भिडतायत, आव्हान देतायत, एकमेकांना मारतायत, कापतायत, खाली पाडतायत, राक्षसांची शिरं तोडतायत आणि त्याच शिरांनी दुसऱ्यांना फेकून मारतायत. पोट फाडणं, भुजा उपटून टाकणं अशी ही युद्धलीला सुरू आहे. योद्ध्यांचे पाय पकडून आपटणं, राक्षस योद्ध्यांना अस्वल पृथ्वीत गाडून टाकत होती आणि वरतून वाळू टाकत होती. बरं का, ऊपर ढारी देही बहुबालू. आणि क्रुद्ध काळासारखे हे वीर वानर जणू
युद्धामध्ये शत्रूविरुद्ध लढताना दिसत होते. शरीरावरून रक्त वाहत आहे, क्रोधित झालेल्या काळाप्रमाणे दिसत आहेत. त्यामुळे बलवान वीर, हे वानरवीर राक्षस सेनेतल्या योद्ध्यांना चिरडून टाकतायत, मेघांप्रमाणे गर्जना करतायत, दातोठ चावून लाथांनी त्यांना मारतायत, वानर अस्वल चित्कार करतायत आणि दुष्ट राक्षस नष्ट व्हावेत म्हणून कपट आणि बळाचा वापर करतायत बरं का. आणि राक्षसांना फाडून खातायत, छाती चिरून टाकतायत, आतडी बाहेर काढून गळ्यात घालतायत. आणि अशा रीतीनं तुलसीदास वर्णन काय गोड करतात पहा. प्रल्हाद पती जनु बिबिध तनुधरी समर अंगन खेलही. प्रल्हादाचे स्वामी नृसिंह भगवानच जणू अनंत शरीर धारण करून या युद्धभूमीवर क्रीडा करतायत असे ते वानर दिसत होते बरं का. पकडा, मारा, कापा अशा घोर शब्दांनी आकाश आणि पृथ्वी भरून गेली आहे. आणि तुलसीदास म्हणतात, खरोखर जे तृणाला वज्र बनवू शकतात आणि वज्राला तृणसमान बनवून टाकतात अशा आमच्या श्रीरामांचा विजय असो. जय राम तो तृण ते कुलिस ते कर तृणसही. आणि अशा रीतीनं आता आपली सेना या वानरवीरांसमोर गोंधळून गेलेली बघून 20 भुजांमध्ये आपल्या 10 धनुष्य धारण करून रावण रथावर चढलाय आणि परत जा शत्रूला असं गर्वानं म्हणत म्हणत युद्धभूमीवर निघालाय. कसा धावून गेलाय रावण त्याचं वर्णन करतायत. धायवू परम क्रुद्ध दस कंधर सनमुख चले हृदयी बंदर गहिकर पादप उपल पहारा डारे निता पर एक ही बारा लागही सैल तन तासू खंड खंड होई फूटही आसू चलान अचल रहा रथ रोपी रन दुर्मद रावण अति कोपी इत उत झपटी दपटी कपि जोधा मर्दई लाग भयवु अति क्रोधा चले पराई भालू कपि नाना त्राही त्राही अंगद हनुमाना पाही पाही रघुबीर गोसाई यह खल खाई काल की नाई तेहि देखे कपि सकल पराने दसहु चाप सायक संधाने संधानी धनुसरनी कर छाड़सी उरग जिमि उड़ी लागही रहे पूरी सरधरनी गगन दिसी बिदिसी कह कपि भागही भयो अति कोलाहल बिकल कपि दल भालु बोलहि आतुदे रघुबीर करुणा सिंधु आरत बंधु जन रक्षक हरे निज दल बिकल देखी कटी कसी निशंग धनु हाथ लक्ष्मण चले क्रुद्ध होई नाई राम पद माथ रेखल मारसी कपि भालू मोहि बिलो कुतोर मैं कालू खोजत रहे तो ही सुत घाती आजु निपाती जुड़ावऊ छाती अस कही छाड़सी बाण प्रचंडा लक्ष्मण किए सकल सतखंडा कोटिन आयुध रावण डारे तिल प्रवान करी काटी निवारे पुनि निज बाण कीन प्रहारा स्यंदनु भंजी सारथी मारा सत सत सर मारे दस भाला गिरी श्रृंगन जनु प्रबिसहि ब्याला पुनि सत सर मारा उर माही पर
परे उधरनी तल सुधी कछु नाही, उठा प्रबल पुनि मूर्छा जागी, छाडिसी ब्रह्मदीनी जो सांगी। सो ब्रह्मदत्त प्रचंड शक्ति अनंत उरलागी, सही पर्यो बीर बिकल उठाव दसमुख, अतुल बल महिमा रही, ब्रह्मांड भवन बिराज जाके, एक सिर जिमिरज कनी, तेहि चह उठावन मूढ़ रावण, जान नहीं त्रिभुवन धनी। आहा। देखी पवन सुत धायवो, बोलत बचन कठोर, आवत कपि हन्यो तेहि, मुष्टि प्रहार प्रघोर। अत्यंत क्रोधानं हा लंकाधिपती धावून गेलाय सर्व सेनेवर. रावण आला हे बघून सुद्धा अगदी बलानं त्याच्यासमोर गेलेत लढण्यासाठी. हातामध्ये वृक्ष पाषाण पर्वत घेऊन रावणावर टाकले, पण त्याचं शरीर वज्रासारखं होतं रावणाचं. त्यामुळे पर्वतसुद्धा त्याच्या शरीरावर पडता क्षणी त्याचे तुकडे तुकडे होऊन फुटून जात होते. अत्यंत क्रोधी रावण रथ एका जागी थांबवून दृढपणे उभा राहिला होता, थोडासुद्धा हलत नव्हता. पण त्या माऱ्यानं अत्यंत क्रुद्ध झालाय, त्यामुळे इकडे तिकडे धावत धमकावत त्या वानरांना चिरडू लागला. अनेक वानरं आणि अस्वल, हे अंगदा, हे हनुमंता, आमचं रक्षण करा, रक्षण करा, त्राही त्राही असं ओरडत पडू लागले. हे रघुनाथ, हे गोस्वामी, रक्षण करा, रक्षण करा, हा दुष्ट रावण काळाप्रमाणे आम्हाला खाऊन टाकतोय. अशा रीतीनं वानर घाबरून ओरडू लागले आणि रावणानं बघितलं की सर्व वानर पळत सुटलेत, तेव्हा त्यानं दाही धनुष्यांनी नेम धरलाय त्यांच्यावर. नेम धरून अनेक बाण एका वेळी रावणानं सोडलेत. सर्पांप्रमाणे उडून त्या वानरांना जाऊन लागतायत. पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशा भरून गेलेत बाणांनी रावणाच्या. कुठं पळणार वानर? त्यामुळे मोठा गोंधळ झाला. वानर आणि अस्वल सेना व्याकुळ होऊन आर्त स्वरानं ओरडू लागली, रघुबीर करुणा सिंधुवारत बंधू जन रक्षक हरे. शरणागत सेवकांचं रक्षण करून त्यांचं दुःख हरण करणाऱ्या हे श्रीहरी, हे करुणासागर, हे दीनबंधू, हे रघुनाथा, आमचं रक्षण करा. आणि अशा रीतीनं ही सेना व्याकुळ झालेली बघून कमरेला भाता बांधून धनुष्य घेऊन आणि नाई राम पदमाथा, रामांच्या चरणी मस्तक नमवून लक्ष्मण क्रोधावेशानं निघाला. रावणाजवळ जाऊन म्हणाला, अरे दुष्टा, त्या वानर अस्वलांना काय मारतोस? मला मार, मी तुझा काळ आहे. आणि रावण म्हणाला, मी तुला शोधत होतो. माझ्या पुत्राला मारणाऱ्या, आज तुला मारून मी माझं हृदय शांत करीन. असं म्हणून रावणानं प्रचंड बाण सोडले लक्ष्मणावर, पण लक्ष्मणच तो, त्यामुळे अनेक शेकडो तुकडे त्या बाणांचे लक्ष्मणानं करून टाकले. कोट्यवधी शस्त्रास्त्र रावणांनी टाकली, पण लक्ष्मणांनी ती तिळा एवढी करून तोडून टाकली म्हटलंय. मग लक्ष्मणानं आपल्या बाणांनी रावणावर प्रहार केला, त्याचा रथ मोडून टाकला आणि सारथ्याला मारलं. रावणाच्या 10 मस्तकांवर प्रत्येकी 100 बाण मारले. ते त्याच्या डोक्यात असे घुसले जणू पहाडांच्या शिखरांमध्ये सर्प प्रवेश करत असावेत असं दिसत होतं. अजून 100 बाण लक्ष्मणानं रावणाच्या छातीवर मारलेत. त्यामुळं तो जमिनीवर पडला आणि थोडीशी मूर्छा आली त्याला. सुधी कछु नाही, पण थोड्या वेळानं रावणाची मूर्छा दूर झाली आणि हा बलशाली रावण उठला आणि आता मात्र त्यानं लक्ष्मणावर ब्रह्मदेवांनी दिलेली शक्ती सोडली. आणि ब्रह्मदेवाने दिलेली ती प्रचंड शक्ती लक्ष्मणाला बरोबर छातीच्या मधोमध लागली आणि त्या सरशी लक्ष्मण व्याकुळ होऊन खाली पडलाय. तेव्हा रावण त्याला उचलू लागला. त्याला वाटलं आता लक्ष्मण
उठत नाही आणि त्यामुळे त्याला उचलायचा प्रयत्न करू लागला. पण तुलसीदास सांगतायत की लक्ष्मणाच्या अतुलित बलाचा महिमा त्या स्थितीमध्ये सुद्धा अखंड होता. ज्याच्या एका शिरावर ब्रह्मांडरूपी भवन धुळीच्या कणाप्रमाणे विराजमान होतं, अशा शेषावताराला तो मूर्ख रावण उचलू बघत होता म्हणतात. त्याला माहीत नव्हतं. काय माहीत नव्हतं? तेही चह उठावन मूढ रावण, जान नाही त्रिभुवन धनी. तिन्ही भुवनांचा स्वामी आहे लक्ष्मण, हे त्या मूढ रावणाला माहीत नव्हतं. आणि हे जेव्हा पवनसुत हनुमंतानं बघितलं तेव्हा कठोर वचन बोलत त्याच्यावर धावून गेला. हनुमंत धावून गेले रावणावर आणि हनुमंत येताच रावणानं त्याला मुष्टीप्रहार केलाय जोरात. हनुमंत गुडघे टेकून बसला पण जमिनीवर पडले नाहीत. जानु टेकी कपि भूमि न गिरा, उठा सम्हारी बहुतरि सबरा. मुठिका एक ताहि कपि मारा, परे उसेल जनु वज्र प्रहारा. मुरुछा गई बहोरी सो जागा, कपिबल विपुल सराहन लागा. धिग धिग मम पौरुष धिग मोही, जौ तै जियत रहिसी सुरद्रोही. हनुमंत गुडघे टेकून जमिनीवर बसलेत पण पडले नाहीत आणि तोल सांभाळत क्रोधावेशानं उठलेत. आणि हनुमंतांनी आता रावणाला एक ठोसा मारला आणि जणू वज्राचा प्रहार व्हावा आणि त्यानं पर्वत खाली कोसळावा, तसा आमच्या हनुमंतांच्या एका ठोशानं रावण खाली पडला आणि मूर्छा आली त्याला. मूर्छा दूर झाल्यावर जागा झाला आणि मनामध्ये हनुमंतांच्या बलाची प्रशंसा करतोय रावण. आणि मग हनुमंत म्हणाले की तू अजून जिवंत राहिलायस, माझ्या पौरुषाचा धिक्कार असो आणि माझाही धिक्कार असो, हे देवद्रोही तू अजून कसा जिवंत राहिलास. आणि असं म्हणून अस कही लक्ष्मण कहू कपिल्यायो, देखी दसानन विस्मय पायो. कह रघुबीर समुझु जिय भ्राता, तुम कृतांत भक्षक सुरत्राता. सुनत बचन उठी बैठ कृपाला, गई गगन सो सकति कराला. पुनि को दंड बाण गहि धाये, रिपुसन मुख अति आतुर आए. आतुर बहोरी बिभंजि संदन, सूत हति व्याकुल कियो. गिर्योधर निदस कंधर बिकलतर, बानसत बेध्यो हियो. सारथी दूसर घाली रथ तेहि, तुरत लंका लई गयो. रघुबीर बंधु प्रताप पुंज, बहोरी प्रभु चरण निनयो. असं हनुमंत म्हणाले रावणाला की तू अजून जिवंत राहिलास. आणि क्रोधानं असं म्हणून लक्ष्मणाला सहजरित्या उचललंय हनुमंतांनी आणि रघुनाथांजवळ घेऊन गेलेत. तुलसीदास म्हणतात, हे बघून दसानन विस्मय पायो, की ज्या लक्ष्मणाला मी उचलायचा प्रयत्न केला पण काही उचलता आलं नाही, हनुमंतांनी इतक्या सहजपणे लक्ष्मणाला उचललं कसं, ह्याचं आश्चर्य वाटायला लागलं रावणाला. मुळातच हनुमंताच्या बलाची प्रशंसा ज्या क्षणापासून हनुमंतांनी लंका जाळली त्या क्षणापासून रावणाच्या मनामध्ये आहे. हनुमंत स्मरण, रामस्मरण अखंड रावणाच्या मनामध्ये आहे. आणि इथे जेव्हा लक्ष्मणाला मूर्छित अवस्थेमध्ये घेऊन हनुमंत रघुनाथांकडे आलेत तेव्हा रघुनाथ लक्ष्मणाला म्हणतायत, हे बंधो लक्षात घे, तू काळाचाही भक्षक आहेस आणि देवांचा रक्षक आहेस. आणि हे प्रभूंचे शब्द कानावर पडताच कृपाळू कृपाला लक्ष्मण उठून बसलायत आणि ती कराल शक्ती जी त्यांच्या हृदयाला लागली होती ती आकाशामध्ये निघून गेली.
पुन्हा धनुष्यबाण हातामध्ये घेऊन लक्ष्मण धावला आणि लगबगीनं जाऊन रावणासमोर उभा ठाकलाय, आतुरतेनं उभा ठाकलाय आणि अत्यंत त्वरित त्यानं रावणाच्या रथाचा चुराडा केला, सारथ्याला मारलं आणि रावणाला व्याकुळ केलं. 100 बाणांनी त्याचं हृदय वेधलं गेलं होतं. त्यामुळे रावण अत्यंत व्याकुळ होऊन खाली पडला. दुसऱ्या सारथ्यानं अशा अवस्थेमध्ये रावणाला रथामध्ये घातलं आणि त्वरित लंकेत घेऊन गेला. आणि अशा रीतीनं म्हणतायत की प्रतापपुंज असा लक्ष्मण, रघुनाथांचा बंधू लक्ष्मण पुन्हा येऊन प्रभूंच्या पाया पडला. प्रभू चरणन नयो. इकडे लंकेमध्ये काय झालं? उहा दसानन जागी करी करैलाग कछु यज्ञ, राम विरोध विजय चह सठ हठ बस अति अज्ञ. मूर्छेतून जागा झाला लंकेमध्ये रावण आणि एक यज्ञ करू लागला. तुलसीदास म्हणतायत हा मूर्ख अत्यंत अज्ञानी हट्ट करून श्रीरामांशी वैर धरून विजय प्राप्त करू इच्छित होता. आणि या यज्ञाची बातमी विभीषणाला समजली. इहा विभीषण सब सुधि पाई, सपदी जाई रघुपति ही सुनाई. नाथ करई रावण एक जागा, सिद्ध भये नहीं मरिहि अभागा. पठवहु नाथ बेगी भट बुंदर, करहि विध्वंस आवदस कंधर. प्रात होत प्रभु सुभट पठाये, हनुमदादि अंगद सब धाये. कौतुक कूति चढ़े कपिलंका, बैठे रावण भवन असंका. यज्ञ करत जब ही सो देखा, सकल कपिनभा क्रोध विशेषा. रनते नीलज भाजी गृहवा, यहाँ आई बक ध्यान लगावा. अस कही अंगद मारा लाता, चितवन सठ स्वार्थ मन राता. नहीं चितव जब करी कोप कपि गही, दसन लातन मारही. धरि केस नारी निकारी बाहिर, तेति दीन पुकारही. तब उठे उक्रुद्ध कृतांत समगही, चरण बानर डारही. एहि बीच कपिध विध्वंस कृत मख, देखी मन महुहारही. विभीषणाला यज्ञाबद्दल कळल्यानंतर त्यानं पुन्हा रघुनाथांना सांगितलं की रावणाचा हा यज्ञ पूर्ण झाला तर मात्र हा दुर्भागी लवकर मरणार नाही, सहजपणे मरणार नाही. त्यामुळे ताबडतोब वानर योद्ध्यांना पाठवावं आणि यज्ञाचा विध्वंस करवावा, ज्यामुळं रावण युद्धासाठी परत येईल. आणि हे ऐकल्यानंतर प्रभूंनी आपल्या वानरांना प्रातःकाळ होताच लंकेत पाठवलं. हनुमान आणि अंगद पुढे होते. सहजगत्या उड्या मारून सर्व वानर लंकेवर चढलेत आणि निर्भयपणे या रावणाच्या महालात घुसलेत. रावण यज्ञ करत होता ते बघून सर्वांना खूप राग आलाय आणि म्हणतायत, अरे निर्लज्जा, रणभूमीवरून पळून आलास इकडे आणि इथं येऊन बगळ्यासारखं काय ध्यान करत बसलायस, असं म्हणून जोरानं अंगदानं लाथ मारली आहे रावणाला. पण रावणानं तिकडं लक्ष दिलं नाही. का म्हणतायत? चितवन सठ स्वार्थ मन राता. त्या दुष्टाचं मन स्वार्थामध्ये मग्न झालं होतं. काय आहे पहा, तामसिक यज्ञ हा केवळ बाह्यच असतो असं नाही. तामसिक यज्ञ अखंड कोलाहल त्या यज्ञाचा अंतर्मनामध्ये सुद्धा सुरू असतो. तामसिक वृत्तीनं त्याच्यावर जो विजय मिळवतो, ही अंगदाची लाथ म्हणजे ती सद्गुरूंचा बोध आहे तो एका दृष्टीनं. जोपर्यंत सद्गुरुबोध होत नाही किंवा आम्ही तो बोध ग्रहण करण्याची आमची हृदय क्षमता वाढवत नाही,
तोपर्यंत हा तामसिक यज्ञ अंतर्मनात चाललेला कधीच शमू शकत नाही. म्हणजेच यज्ञ बंद पडणं ही खरं दुर्घटना आहे, पण असा तामसिक यज्ञ बंद पडणं हे शुभ लक्षण आहे. ते कसं होईल याकडं साधकाचं लक्ष असलं पाहिजे. हे सुद्धा अंगद आम्हाला सुचवत आहेत रावणावर लाथ मारून या तामसिक यज्ञामध्ये. आणि जेव्हा रावणानं बघितलं नाही तेव्हा वानर क्रोधानं त्याला दातांनी चावून मारू लागले. त्याच्या स्त्रियांचे केस पकडून त्यानं घराबाहेर फरफटत आणलं. त्या रडू लागल्या दीनवाण्या होऊन. तेव्हा मात्र रावण काळासारखा क्रोधित होऊन उठला आणि वानरांचे पाय पकडून त्यांना आपटू लागला. कसं असतं पहा, एक व्यक्ती कुटुंबातली दुर्मती तामसिक वृत्तीची असली, सबंध कुटुंब नष्ट होतं. त्या स्त्रियांचा काय दोष होता? पण जसं सुक्याबरोबर ओलं जळतं तसं काहीही अपराध नसताना सुद्धा रावण पत्नी आहेत, त्या दुष्टाच्या पत्नी आहेत, त्याला तामसिक वृत्तीमध्ये एका प्रकारे नकळत का होईना सहाय्य करणारे आहेत. यामुळे त्या सर्व रावण पत्न्यांची सुद्धा दुर्दशा झालेली आहे. यावरून सुद्धा तुलसीदास आम्हाला शिकवतात, कुटुंबामध्ये एक व्यक्ती जरी दुर्वर्तनी असेल, व्यभिचारी असेल, तर सबंध कुटुंबावर काय अवस्था ओढवते. कधी ना कधी ओढवतेच. या जन्मात ओढवली नाही तर पुढच्या जन्मात ओढवते. पण त्याला आळा बसूच शकत नाही जोपर्यंत आम्ही अंगदानं मारलेल्या लाथेला ते ॲक्सेप्टन्सचं प्रत्युत्तर देत नाही. सद्गुरूंच्या बोधाला, त्यांनी सांगितलेल्याला स्वीकार करून ते कितीही कटू वाटलं त्या वेळेला तरीसुद्धा जोपर्यंत त्याला आम्ही स्वीकृती देत नाही, अंतःकरणपूर्वक स्वीकृती देत नाही आणि आमचे सर्व तामसिक राजसिक विचार त्याग करण्याची शपथ घेत नाही, तोपर्यंत सद्गुरूसुद्धा त्या तामसिक वृत्तीला बदलू शकत नाहीत एका दृष्टीनं. म्हणून इथे श्रीकृष्णांनी जे सांगितलं की हृदय परिवर्तन, मन बदलणं हे तुलाच करावं लागेल दुर्योधना, मी अजून बोध करीन. याचा अर्थच हा आहे की ते हृदयाचं कवाड उघडण्यासाठी ती शरणागती आवश्यकच असते. आणि ती नसली की मग हे रावणासारखं, जसं सबंध जशी लंका नष्ट झाली त्याप्रमाणे स्थिती त्या साधकाची होते. त्यामुळे रावण मनातून निराश झाला आहे. कारण एवढ्या वेळामध्ये जेव्हा तो बाहेर आला रावण क्रुद्ध होऊन आणि वानरांचे पाय पकडून त्यांना आपटू लागला, तेवढ्या वेळामध्ये काही वानरांनी त्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला आणि रावण मनातून निराश झाला. आणि अशा रीतीनं विध्वंस करून यज्ञ विधंसी कुशल कपी आये रघुपति पास, चले निसाचर क्रुद्ध होई त्यागी जीवन कयास. यज्ञाचा विध्वंस करून सर्व रणकुशल असे वानर रघुनाथांजवळ आले. तेव्हा मात्र रावणानं जीवनाची आशा सोडली म्हटलंय पहा, आणि क्रुद्ध होऊन निघाला. पहा बरं, म्हणजे जीवनाची आशा सोडून सुद्धा त्याला शरण जावंसं वाटलं नाही. काय असते पहा वृत्ती. म्हणून आमचे महाराज म्हणतात ना, सर्व परमार्थ वृत्ती बदलामध्ये आहे. जोपर्यंत वृत्ती बदलत नाही तोपर्यंत आम्ही ईश्वर सन्मुख खऱ्या अर्थानं होऊ शकत नाही. आणि रावणाच्या उदाहरणावरून हे इतकं स्ट्रॉंगली दिसून येतं की कितीही, म्हणजे आता त्याला समजून चुकलं आहे की आता काही होऊ शकत नाही. कारण तो यज्ञ जर सफळ झाला असता तर त्याला अशी विलक्षण शक्ती मिळाली असती, पण प्रभूंनी त्याचासुद्धा विध्वंस करवला. याचा अर्थ आता काही होऊ शकत नाही हे कळूनसुद्धा शरण जाण्याची बुद्धी झालेली नाही आहे. आणि त्यामुळे क्रुद्ध होऊन निघालाय.
चलत हो ही अति अशुभ भयंकर, बैठही गीध उड़ाई सिरन्ह पर, भयबु काल बस काहू न माना, कहसी बजावहु युद्ध निशाना। चलित मीचर अनी अपारा, बहुगज रथ पदाति असवारा, प्रभु सन्मुख धाये खल कैसे, सलभ समूह अनल कह जैसे, इहा देवतन स्तुति कीन्ही, दारुण विपति हमहि एहि दीन्ही, अब जनि राम खिलावहु एहि, अतिशय दुखित होती बैदेही। रावण जेव्हा पुन्हा निघाला तेव्हा अनेक अपशकुन होऊ लागले. गिधाड उठली आणि त्याच्या डोक्यावरून फिरू लागली. पण आता तो काळाच्या जबड्यात होता, त्यामुळे कोणताही अपशकुन सुद्धा मानत नव्हता आणि म्हणतोय आता युद्धाचा डंका वाजवा. अशा रीतीनं राक्षसांची, या निशाचरांची अपार सेना निघाली. अनेक हत्ती, रथ, घोडेस्वार, पायदळ त्यामध्ये होतं. आणि हे दुष्ट प्रभू श्रीरामांसमोर असे धावून गेलेत, सलभ समूह अनल कह जैसे, जसे पतंगांचे थवेच्या थवे जणू मरण्यासाठी अग्नीवर झेपावतात, तसे हे दुष्ट प्रभूंवर धावून गेलेत. आणि इकडे देव श्रीरामांची स्तुती करत म्हणतायत, हे श्रीरामा, या दुष्ट रावणानं आम्हाला भीषण असं दुःख दिलंय, त्यामुळे अब जनि राम खेलावहु एही, अतिशय दुःखित होती बैदेही. आता याला खेळवत बसू नका, जानकी माता फारच दुःखी आहे. आणि हे ऐकलं. देव बचन सुनी प्रभु मुसुकाना, उठी रघुबीर सुधारे बाना, जटाजूट दृढ बांधे माथे, सोहही सुमन बीच बीच गाथे. हे देवांचं बोलणं ऐकून प्रभू मुसुकाना म्हटले, हसले. हे पण किती ह्यातून कसा दाखवलंय तुलसीदासांनी, श्रीरामांनी, की देव काय म्हणतायत, जानकी माता दुःखी आहे त्यामुळे याला खेळवत बसू नका. आम्हाला भीषण दुःख दिलंय आणि जानकी माता दुःखी आहे, म्हणजे श्रीराम आता जानकी मातेसाठी तरी त्यांनी त्याला मारावं अशी इच्छा आहे. खरा आहे स्वार्थ अंतःकरणामध्ये, की आम्हाला त्रास झालाय म्हणून आम्हाला यातून मुक्त करा. म्हणजे कितीही सत्वगुण असला तरी ती स्वार्थवृत्ती काही केल्या हृदयातून कशी जात नाही हे बघून प्रभू मुसुकाना. बरं का, म्हणून स्वर्गलोकीचे देवसुद्धा ह्या विकारातून मुक्त नाहीत म्हणतात आमचे महाराज. अनेक संत सांगतात की तिथंसुद्धा खऱ्या अर्थानं शरणागती, निष्काम शरणागती येणं फार अवघड आहे. आणि म्हणून ते देवसुद्धा मनुष्य जन्माची इच्छा करतात की मनुष्य जन्मामध्येच खऱ्या अर्थानं प्रभूंचं भजन, स्मरण आणि शरणागती संभवते. त्यामुळे मनुष्य जन्मामध्ये जो वृत्ती बदल अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे आणि शक्य आहे, तो देवयोनीमध्ये सुद्धा शक्य नाही. आणि म्हणून आताच आम्हाला वृत्ती बदलासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणतात महाराज. आणि अशा रीतीनं हसून प्रभू उठले, बाण सज्ज केलाय, मस्तकावर जटांचा मुकुट व्यवस्थित बांधलाय, त्यामध्ये अधूनमधून फुलं शोभून दिसतायत. कसे दिसतायत श्रीराम त्याचं वर्णन करतायत आता. अरुण नयन बारिद तनु श्यामा, अखिल लोक लोचनाभिरामा, कटितट परिकर कस्यो निषंगा, कर कोदंड कठिन सारंगा.
सारंग कर सुंदर निशंग सिली मुखाकर कटिकस्यो भुजदंड पीन मनोहरायत उरधरा सुरपदलस्यो कहदास तुलसी जबहि प्रभु सर चाप कर फेरन लगे ब्रह्मांड दिग्गज कमठ अहिमही सिंधु भूधर डगमगे. काय वर्णन केलंय पा. म्हणतायत अरुण नयन लालसर नेत्र आहेत, मेघासारखं श्याम शरीर आहे, संपूर्ण त्रिलोकांना नेत्रांचा आनंद देणारे असे प्रभू श्रीराम दिसतायत. शेला कमरेला बांधलाय, त्यामध्ये भाता खोचलाय, हातामध्ये कठोर असं शारंग धनुष्य घेतलंय आणि ते हातात शारंग धनुष्य घेऊन अक्षय बाणांचा सुंदर असा भाता कमरेला बांधलेले श्रीराम, त्यांचे भुजदंड पुष्ट दिसतायत. विशाल छातीवर भृगु ऋषींचे चरणचिन्ह चोपतंय. भक्ताचं चरणचिन्ह हृदयावर धारण करणारे प्रभू श्रीराम शोभून दिसतायत. तुलसीदास म्हणतात, धनुष्यबाण हातात घेऊन प्रभू फिरवू लागताच ब्रह्मांड दिग्गज कूर्म शेष पृथ्वी समुद्र पर्वत सर्व डगमगू लागले. शोभा देखी हर्षि सुर बरषहि सुमन अपार, जय 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 करुणानिधि छवि गुण बल गुण आगार, जय 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 करुणानिधि छवि बल गुण आगार. भगवंतांचं ते शोभिवंत रूप बघून देव आनंदित झालेत, फुलांचा वर्षाव करतायत आणि म्हणतायत, शोभा शक्ती गुण धाम असलेल्या करुणानिधान प्रभूंचा विजय असो, विजय असो, विजय असो असा घोष देव लोकातून सुरू झालाय. आणि यामध्येच युद्ध सुरू झालंय. एही बीच निसाचर अनी कसम सात आई अति घनी, देखी चले सन्मुख कपि भट्टा प्रलय काल के जनुघन घट्टा, बहुकृपान तरवारी चमकही जनुदह दिसी दामिनी दमकही, गजरथ तुरग चिकार कठोरा गर्जही मन हुबलाहक घोरा, कपिलंगूर विपुल नभ छाये मनहु इंद्रधनु उए सुहाये, उठई धूरी मानहु जलधारा बाण बुंद भई वृष्टि अपारा, दुहुदिसी पर्वत करहि प्रहारा वज्रपात जनु बारहि बारा, रघुपति को बाण झरिलाई घायल भय निसिचर समुदायी, लागत बाण बीर करही घुर्मी घुर्मी जहत मही परही, स्रवहि सैल जनु निर्झर भारी सोनित सरी कादर भयकारी, कादर भयंकर रुधिर सरिता चली परम अपावनी, दोकूल दल रथ रेत चक्र अबर्त बहती भयावनी, जल जंतु गज पद चर तुरग खर विविध वाहन को गने, सरशक्ति तोमर सर्प चाप तरंग चर्म कमठ घने, वीर परहि जनु तीर तरु मज्जा बहु बह फेन, कादर देखि डरहि तह सुभटन के मन चेन,
मज्जहि भूत पिसाच बेताला, प्रमथम हा झोटिंग कराला, काक कंकलई भुजा उडाही, एक ते छीनी एक लई खाही, एक कही ऐसी सो घाई, सठहु तुम्हार दरिद्र न जाई, कहरत भट घायल तट गिरे, जह तह मनहु अर्ध जल परे, खेचहि गीध आत तट भाए, जनु बंसी खेलत चित दये, बहु भट बहहि चढ़े खग जाही, जनु नावरी खेलहि सरी माही, जोगिनी भरी भरी खप्पर संचहि, भूत पिसाच बधू नभनंचहि, भटक पाल कर ताल बजावहि, चामुंडा नाना विधि गावहि, जम्बुक निकर कट कट कटहि, खाही दुहाई अघाहि दपटहि, कोटि धरुंड मुंड बिनु डोलहि, सीस परे मही जय जय बोलहि, बोलहि जो जय जय मुंड रुंड प्रचंड सिर बिनु धावहि, खप्परिन खग्ग अलुच्छि चुच्छहि, सुभट भट धदटावहि, बानर निसाचर निकर मर्दहि, राम बल दर्पित भये संग्राम अंगन, सुभट सोवहि, राम सिर निकर निहये, रावण हृदय बिचारा भानिसिचर संघार, मैं अकेल कपि भालु बहु, माया करऊं अपार. अत्यंत आवेशानं दोन्हीकडच्या सेना निघाल्या आहेत. निशाचरांची सेना युद्धाच्या आवेशात निघाली आहे म्हटलंय. वानर योद्धे सुद्धा त्यांना भिडलेत. त्यानंतर पूर्ण युद्धाचं वर्णन करतायत. सगळीकडे विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा मारा सुरू आहे. श्रीरामांनी म्हटलंय की अत्यंत क्रोधित होऊन बाणांचा वर्षाव केला, ज्यामुळे राक्षस सेना घायाळ झाली. सर्व राक्षसवीर पृथ्वीवर अस्ताव्यस्त पडलेत. पर्वतातल्या झरातून पाणी वाहवत असं त्यांच्या शरीरातून रक्ताचे पाट वाहतायत. अत्यंत भीतीदायक वातावरण सगळीकडे निर्माण झालंय. त्यानंतर याच भयाचं वर्णन तुलसीदास करतायत. ते पूर्ण काही त्याचा भावार्थ बघण्याचं कारण नाही, त्यामुळे ते आपण टाळूयात. आणि सर्वजणच एकमेकांना वाईट शब्दांनी बोलून मारण्याचा प्रयत्न करतायत. कितीही झालं तरी तुम्ही ऐकत नाही असं म्हणून अस्वल वानरं पुन्हा धावून जातायत आणि मुंडकी जय जय बोलतायत. अनेक धड शिराविना धावतायत असं सगळं वर्णन केलंय. श्रीरामांच्या बाणांच्या माऱ्यानं मेलेले योद्धे रणभूमीमध्ये चिरनिद्रा घेतायत. आणि रावणानं विचार केला की राक्षसांचा तर आता पूर्ण नाश झाला आहे आणि मी एकटा उरलोय. वानरं अस्वल खूप आहेत, त्यामुळे आता आपण काहीतरी मोठी माया केली पाहिजे. मायावी आहे रावण, त्यामुळे आता काय माया करावी याचा विचार रावण करतोय. आणि यानंतर रघुनाथांना रथ कुणी पाठवला, त्यानंतर पुन्हा राम रावण युद्ध कसं सुरू झालं याचं वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. अशी ही रावण वृत्ती आमच्या हृदयातून त्याचा पूर्ण नायनाट व्हावा आणि प्रभूंच्या बाणांनी, आमच्या सद्गुरूंच्या बोधरूपी बाणानं तो तामसिक बोध जो जन्मोजन्मामुळे आमच्या हृदयामध्ये संस्कार रूपानं साठला गेलाय, तो नाहीसा होऊन प्रभूंच्या सद्गुरूंच्या बोधबाणानं तिथे सात्विक वृत्तीचा उदय व्हावा, हीच प्रभुचरणी प्रार्थना करून आजचा भाग संपूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.